नमस्कार शेतकरी मित्रांनो, होय आम्ही स्मार्ट शेतकरी ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। मी दत्तात्रय शंकर ननवरे, राहणार येवलेवाडी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। हा आडसाली ऊस आहे 6.5 महिन्याचा। मी आज तुम्हाला 6.5 महिन्यापर्यंत काय केलं ही माहिती मी तुम्हाला देणार आहे। तर याच्या अगोदर आपण मोठ्या भरणीपर्यंत आपण होय आम्ही स्मार्ट शेतकरी ह्या यूट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ केलेले आहेत। ते तुम्ही तिथपर्यंत मी मोठ्या भरणीपर्यंत काय केलं, काय नियोजन केलं हे मी सांगितलेलं आहे। त्यामुळे ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता। त्याचबरोबर आता मोठ्या भरणीनंतर पुन्हा आता मी 6.5 महिन्यापर्यंत म्हणजे मी मोठी भरणी 90 दिवसाचा ऊस असताना म्हणजे 3 महिन्याचा असताना त्यावेळेला मी तिथपर्यंतचा व्हिडिओ केलेला होता आणि त्यावेळेचं मी नियोजन सांगितलेलं होतं। आता मला 3 महिन्यानंतर आता म्हणजे 3.5 महिन्याचं म्हणजे 6.5 महिन्याचा हा ऊस तिथपर्यंतचं मी तुम्हाला नियोजन सांगतो की मी काय केलं ते। की मोठी भरणी मी करून घेतल्यानंतर मी काय केलं की बरोबर 15 दिवसांनी आपल्याला ज्याप्रमाणे रासायनिक खताची आणि सेंद्रिय खताची जेवढी गरज आहे तेवढीच गरज, अगदी मी म्हणेन की रासायनिक खतापेक्षाही जास्त गरज जैविक खतांची आहे। तर जैविक खतामध्ये आपण ऑझोडियाबॅक्टर, PSB आणि KSB हे आपण एकरी 2-2 लिटर आपण ठिबकमधून 3 दिवस आपण 72 तास आपण गुळात 200 लिटर पाणी आणि हे 2-2 लिटर असणारे जीवाणूचे कल्चर हे मिक्स करून 3 दिवस आपण भिजत ठेवून गुळ 2 किलो 200 लिटर पाण्यात हे 6 लिटर असणारे हे कल्चर हे टाकून आपण 3 दिवसांनी ठिबकद्वारे आपण ऊसाला बरोबर मोठे भरणी झाल्यानंतर दिलं होतं। आणि ती दिल्यानंतर आपण पुन्हा 15 दिवसांनी कॅल्शियम आणि बोरॉन, कॅल्शियम एकरी 3 किलो, बोरॉन 1 किलो याप्रमाणे आपण पुन्हा ते आपण ठिबकमधून आपण दिलं होतं 200 लिटर पाणी घेऊन। तसंच पुन्हा 15 दिवसानंतर 15 दिवसाचा गॅप ठेवून पुन्हा 15 दिवसांनी आपण फक्त कॅल्शियम, त्यात बोरॉन नाही, फक्त कॅल्शियम आपण 3 किलो या पद्धतीनं पुन्हा 200 लिटरच्या ड्रममध्ये ते तयार केलं, मिक्स केलं 3 किलो कॅल्शियम आणि ते पुन्हा आपण ठिबकमधून दिलं। त्याचबरोबर पुन्हा 15 दिवसांनी म्हणजे 15 दिवसाचं अंतर ठेवून आपण 3 टप्प्यात आपण द्यायचं आहे। तर पुन्हा शेवटचा पुन्हा आणखी 3 किलो कॅल्शियम नायट्रेट आणि 1 किलो बोरॉन हे आपण ठिबकमधनं पुन्हा आणखी आपण दिलं। ही मोठ्या भरणीनंतर हे असं आपण सर्वसाधारण आपल्याला हा 1.5 महिना गेला। 1.5 महिन्यानंतर पुन्हा आता आपण काय केलं की तो 15 दिवसाचा गॅप ठेवला आणि त्यानंतर आपण काय केलं की 05234 आणि अमोनियम सल्फेट हे आपण एकरी 05234 5 किलो आणि अमोनियम सल्फेट हे 10 किलो या प्रमाणात आपण प्रत्येक 5 दिवसाला आपण ठिबकमधनं आत्तापर्यंत आपण देत आलो आहे। आणि ह्याच्यामुळं काय झालं आहे की आज आता आपला हा 6.5 महिन्याचा ऊस आहे। सर्वसाधारण आता आपण ह्याचं पेरं जाडी बघितली तर सगळ्यांचं एक समान आहे, काही अडचण नाही। म्हणजे असं नाही की हा एकाच बेटातला हा विषय आहे। तर सर्व बेट कुठलाही ऊस बघितला तर सर्व समान आहे। आणि आता आपण त्याची संख्यासुद्धा बघूया की ऊसाची की किती ऊस आहेत। एक मातीच्या आड गेलेला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12, सरासरी 12-13 कांड्यावरती हा ऊस आहे आपला। बरोबर 6.5 महिने पूर्ण झालेत आणि याचा आत्ता असणारी ग्रोथ एकदम चांगली आहे, काय अडचण नाही। जरा थंडीचं वातावरण असल्यामुळं थंडी जास्त असल्यामुळं जरा ऊसाला पिकअप घ्यायला वेळ गेला, पण तरीसुद्धा मी पुन्हा आणखी जरा सल्फर वेगळ्या प्रमाणात आणखी जरा एक वेळ सल्फर मी एकरी 1 लिटर या प्रमाणात आपण दिलेलं आहे। कारण का थंडी जास्त असल्यामुळं ऊसाच्या मुळीला चालना जास्त मिळत नाही। सल्फर 1 किलो आणि ह्युमिकसुद्धा आपण 1 लिटर या प्रमाणात आपण एकरी देऊन आता आपण म्हणजे त्या पद्धतीनं 6.5 महिन्यापर्यंतचं ट्रीटमेंट आता आपण केलेलं आहे। तर इथून पुढे जी काय आणखी मी जी करणार आहे किंवा पूर्ण ऊसाचा प्लॉट अगदी तुटेपर्यंत ती मी माहिती प्रत्येक वेळी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत देत जाईन। एवढंच बोलतो, धन्यवाद।